पाठिंबा हा शब्द चुकीचा आहे. आग्रह आहे. माननीय उद्धव ठाकरे यांनी काय स्वतःची उमेदवारी जाहीर केलेली नाही की आपणच विधिमंडळात जायला हवं. राज्याच्या राजकारणातला विषय आहे की विधान परिषदेसाठी काँग्रेस एनसीपी दोघांचाही पाठिंबा उद्धव ठाकरेंना पाठिंबा हा शब्द चुकीचा आहे. आग्रह आहे. माननीय उद्धव ठाकरे यांनी काय स्वतःची उमेदवारी जाहीर केलेली नाही. उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं का मी उमेदवार आहे, मला पाठिंबा द्या. पण राऊत साहेब, पण काँग्रेस एनसीपीचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर ही निवडणूक बिनविरोध होईल, कारण ते एकमेव व्यक्ती आहेत महाविकास आघाडीत जे सध्या या जागेसाठी अत्यंत योग्य आहे. हां, हे बरोबर आहे. काल काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळजी मातोश्रीवर आले. त्यांनी उद्धवजींशी सविस्तर चर्चा केली. फक्त विधान परिषद या एका मुद्द्यावर चर्चा केली नाही, तर भविष्यातल्या अनेक घडामोडी, महाविकास आघाडी म्हणून आपल्याला भविष्यात काय पावलं टाकावी लागतील, येणाऱ्या लोकसभा असतील किंवा अन्य काही निवडणुका असतील, एकत्र काही संघटनात्मक कामं, या संदर्भात चर्चा झाली. आणि त्यांचा आग्रह होता की विधान परिषद निवडणुकीची जी काय भूमिका आहे ती काँग्रेसची भूमिका अशी आहे की राज्यसभेला शरद पवार यांच्यासारखा एक महत्त्वाचा नेता आपण सगळ्यांनी पाठवला. विधान परिषदेच्या एका जागेसाठी उद्धव ठाकरे साहेबांनी जावं ही आमची भूमिका आहे. ती यासाठी की एक राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणून आणि महाविकास आघाडीचे महत्त्वाचे प्रमुख नेते म्हणून तुम्ही विधिमंडळात असणं हे महाविकास आघाडीच्या आमदारांसाठी एक दिलासा देणारं कार्य असेल, ही त्यांची भूमिका आहे. त्यानंतर सुप्रियाताई सुळे यांचाही फोन आला. त्यांनी त्यानंतर समाज माध्यमांवर सांगितलं की आम्हीसुद्धा याच मताचे आहोत की माननीय उद्धव ठाकरे यांनीच विधिमंडळात जाऊन महाविकास आघाडीचं नेतृत्व करायला हवं. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा दूरध्वनी आला की आम्ही आमचं डेलिगेशन घेऊन उद्धव ठाकरेंना भेटायला येत आहोत की आपणच विधिमंडळात जायला हवं. उद्धव ठाकरेंशी तुम्ही बोललात का किंवा तुमची म्हणजे पक्षातील नेते बोललेत का की आता आग्रह केला जातो? इथे तुमच्याशी बोलण्याआधी मी त्यांच्याशी बोलूनच आलो खाली. असं आहे की आता पण हाच आग्रह आहे की उद्धव ठाकरेंनीच उमेदवार राहावं किंवा परत विधान परिषदेत असं आहे की अजून एक 6 ते 7 दिवस आहेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी. शेवटची तारीख आहे 30 एप्रिल. उद्धव ठाकरे स्वतः त्यांची काही भूमिका जाहीर करणार आहेत का की त्यांना लढायचं आहे, नाही लढायचं आहे, पक्षातल्या कार्यकर्त्याला संधी द्यायची आहे, असं काही त्यांचं निवेदन किंवा त्यांची भूमिका ते प्रसारमाध्यम किंवा शिवसैनिकांपुढे मांडणार आहेत? का नाही मांडणार? कधी मांडणार? तुम्हाला कधी मांडावं पाहिजे? मला तारीख द्या. आत्ता मांडली तरी काही बरं का? तुम्हाला कधी मांडायचे हे सगळं तुमच्यावरती अवलंबून असतं ना. आत्ताच मांडा, उद्याच मांडा, या येतात 10 मिनिटात मांडा, असं एक जी भूमिका आहे मीडियाची त्यानुसार आता राजकारण्यांना काम करावं लागतं असं दिसतंय मला. हे बघा की उद्धव ठाकरे साहेबांना आम्ही सगळ्यांनी विनंती केलेली आहे, महाविकास आघाडीच्या प्रमुख घटक पक्षांनी नेत्यांनी विनंती केलेली आहे की तुम्ही विधिमंडळात जाणं आणि महाविकास आघाडीचं नेतृत्व करणं का गरजेचं आहे हे आम्ही त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता त्यांना त्यांचा निर्णय घेण्याची मुभा आहे. आम्ही काँग्रेस पक्षाध्यक्षाशी चर्चा केली. त्यांचं म्हणणं बरोबर आहे वडेट्टीवार यांचं, ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतात. पण काल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मातोश्रीवर आले. या संदर्भात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेबांशी चर्चा सुरू आहे. त्यांचीसुद्धा एक विनंती आहे त्या संदर्भात. त्याच्यामुळे जिथे बोलायचं आहे तिथे आम्ही बोलतो आहोत. त्यांचे पण उमेदवार काही काँग्रेसचे इच्छुक आहेत, नावं समोर आली काँग्रेसच्या उमेदवार. बघा, इच्छुक का असू नये, राजकारणामध्ये राजकीय कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त करणं हा काय गुन्हा आहे का? नाही ना. जर बारामती पोटनिवडणुकीमध्ये अपक्ष लढतात आणि निवडणूक होते तर हे तर विधान परिषद आहे. विधान परिषद तुम्ही घेतली तर पुढची राज्यसभा ही आम्हाला असावी असं वडेट्टीवारांनी काल ट्विट केलं. आम्ही या संदर्भात राहुल गांधी, खरगे साहेब, सोनिया गांधी यांच्याशी उद्धव ठाकरे साहेबांचा उत्तम संवाद आहे.
आणि त्यामुळेच काल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ साहेब हे या विषयावर चर्चा करण्यासाठी माननीय उद्धव ठाकरे साहेबांकडे आले. सुप्रियाताई सुळे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आहेत त्यांनी एक भूमिका मांडलेली आहे आणि त्या भूमिका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. राहुल साहेब, आणखी एक विषय होता की साधारण वर्षभरापूर्वी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.